मोदी शहांना खरंच राहुल गांधींच्या नव्या अवताराची धडकी भरली आहे का? राहुल गांधी अचानक मोठ्या मैदानांमधल्या भाषणांपासून कॉलेज कॅम्पसकडे का वळलेत? वाराणसी पासून पुण्यापर्यंत छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यामागे नेमकी राजकीय गणितं काय आहेत? जेन झीला आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी आपली भाषा, आपली बॉडी लँग्वेज आणि संवादाची पद्धत का बदलतायत? इंस्टाग्रामवर थेट प्रश्नोत्तर, विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद आणि तरुण महिलांच्या प्रश्नांवर खुली चर्चा हा केवळ इमेज मेकओव्हर आहे का? की काँग्रेसला 2029च्या लढाईसाठी आजपासूनच पुढच्या पिढीचा मतदार तयार करायचा आहे? आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये एका विद्यार्थ्यांच्या कथित पॅलेट गन जखमेप्रकरणी FIR दाखल करण्यासाठी राहुल गांधी थेट पोलीस ठाण्याबाहेर धरण्यावर बसतात. त्यानंतर FIR दाखल होते. या सगळ्या घटनांना एकत्र जोडून पाहिलं तर राहुल गांधींच्या राजकारणात खरंच काहीतरी बदल सुरू झालाय का? कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की राहुल गांधी आता फक्त मोदी सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते म्हणून दिसण्यापेक्षा तरुणांच्या रोजच्या आयुष्यातील प्रश्नांमध्ये स्वतःला थेट उतरवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. आणि जर हा प्रयोग संघटनात्मक ताकदीत आणि मतांमध्ये बदलला तर 2029च्या आधीच भाजपला राहुल गांधींच्या या नव्या राजकीय पद्धतीचा गंभीरपणे विचार करावा लागू शकतो. राहुल गांधींच्या या बदलाची सुरुवात समजून घ्यायची असेल तर सर्वात आधी छात्रों की गूंजकडे पाहावं लागेल. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रश्नांना राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा हा प्रयत्न आहे. पेपर फुटी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, वाढणाऱ्या फी, शिक्षणानंतरचं रोजगाराचं काय, परीक्षा देऊनही निकालासाठी लागणारा वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांच्या भविष्याबद्दलची असुरक्षितता हे प्रश्न राहुल गांधींच्या संवादात पुढे येत आहेत. त्यांच्या अधिकृत मोहिमेतही छात्रों की गूंजचा उल्लेख पेपर फुटी, परीक्षांमधील अनियमितता आणि वाढत्या शुल्क विरोधातील विद्यार्थी चळवळ म्हणून करण्यात आला आहे. आता यामध्ये राजकारण कुठे आहे? राजकारण अगदी स्पष्ट आहे. कारण आजचा विद्यार्थी म्हणजे फक्त आजचा मतदार नाही. आजचा कॉलेज विद्यार्थी काही वर्षांनी नोकरी करणारा तरुण असेल, उद्याचा व्यावसायिक असेल, सोशल मीडियावर मत तयार करणारा ओपिनियन मेकर असेल आणि त्याच्या कुटुंबाच्या राजकीय चर्चेवर प्रभाव टाकणारा व्यक्ती असेल. म्हणजेच राहुल गांधी जर आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये प्रवेश करत असतील तर ते फक्त एका आंदोलनाला समर्थन देत नाहीत, तर ते पुढच्या दशकातील मतदारांच्या मानसिकतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच वाराणसी, प्रयागराज, पुणे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा पॅटर्न महत्त्वाचा ठरतो. हा पारंपरिक राजकारणाचा मी बोलेन तुम्ही ऐका असा फॉर्म्युला नाही. इथे तुमचा प्रश्न काय आहे, तुम्हाला नेमकं काय त्रास होतोय, तुम्हाला भविष्यात काय हवंय असा संवाद उभा करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील अलीकडच्या कार्यक्रमात तरुणांशी थेट संवाद साधताना राहुल गांधींनी युवकांना भारताची मोठी ताकद असल्याचं सांगितलं आणि महिलांच्या स्वातंत्र्यापासून शिक्षण आणि भविष्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. आता इथे येतो राहुल गांधींच्या राजकीय रणनीतीचा दुसरा आणि कदाचित सर्वात धोकादायक भाग, जेन झी. कारण जेन झीला पारंपरिक राजकीय भाषण फारसं आकर्षित करत नाही. त्याला सोशल मीडिया समजतो, शॉर्ट फॉर्म कंटेंट समजतो, मीम कल्चर समजतं, डायरेक्ट इंटरॅक्शन समजतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनावटपणा पटकन ओळखता येतो. म्हणूनच राहुल गांधींच्या डिजिटल संवादात इंस्टाग्रामच्या माध्यमातून थेट प्रश्न मागवणं, इनफॉर्मल प्रश्नोत्तर आणि भाषणाऐवजी कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न दिसतो. राहुल गांधींनी इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग सारखा संवादही सुरू केला आहे. आणि हा बदल फक्त राहुल गांधींच्याच लक्षात आलेला नाहीये. भाजपनेही जेन झी आणि तरुण मतदारांसाठी स्वतंत्र आउटरीच अधिक आक्रमक करण्याची दिशा घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भाजपच्या नव्या रणनीतीतही युवा कनेक्ट आणि ग्रासरूट आउटरीचवर भर दिसतोय. म्हणजेच राहुल गांधींचं जेन झीकडे वळणं हे केवळ काँग्रेसचं सोशल मीडिया एक्सपेरिमेंट नाही, भारतीय राजकारणात पुढच्या पिढीच्या मतदारासाठी सुरू झालेल्या मोठ्या स्पर्धेचा हा भाग आहे. पण राहुल गांधींचा गेम फक्त कॉलेजमध्ये थांबलेला नाही. गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका त्याहूनही जास्त आक्रमक आहे. कथित पॅलेट गन हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थी साहिल लोचबच्या तक्रारीवर FIR दाखल करण्याची मागणी करत राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरण्यावर बसले. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर कारवाई होत नव्हती. अखेर पोलिसांनी FIR नोंदवल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता या घटनेचा राजकीय अर्थ काय? राहुल गांधींनी स्वतःला फक्त संसदेतला विरोधी आवाज म्हणून मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला रस्त्यावर नेलं. म्हणजेच तुमच्या प्रश्नासाठी मी संसदेत बोलेन यापेक्षा तुमच्या प्रश्नासाठी मी तुमच्या सोबत उभा राहीन असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आणि जेन झीच्या राजकारणात हा फरक खूप मोठा असतो. यावर भाजपकडून टीकाही झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या आंदोलनाला राजकीय नाट्य म्हटलं तर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांच्या संवादावरही टीका केली. पण राजकारणात विरोधकांची टीका ही सुद्धा एका अर्थाने त्या रणनीतीचं महत्त्व दाखवते.
कारण जर एखाद्या विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्षाला स्वतंत्र नरेटिव्ह तयार करावं लागत असेल तर त्या कार्यक्रमाने राजकीय चर्चेत जागा निर्माण केली आहे असं म्हणता येतं। आता खरी गोष्ट इथे आहे की राहुल गांधींचं हे कमबॅक नेमकं कुठं आहे? लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत झालेली सुधारणा एक वेगळी गोष्ट आहे, पण त्यानंतर राहुल गांधींची कार्यपद्धती पाहिली तर एक पॅटर्न दिसतो। ते आता केवळ मोठ्या राष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य करत नाहीत, ते स्पेसिफिक कन्सिस्टन्सी शोधतात। विद्यार्थी, जेन झी, तरुण महिला, बेरोजगार तरुण, प्रोटेस्ट मुवमेंट या सगळ्यांना जोडून एक मोठा पॉलिटिकल कन्सिस्टन्सी तयार करण्याचा प्रयत्न दिसतो। आणि याच ठिकाणी 2029 चा प्रश्न उभा राहतो। 2029 ची निवडणूक अजून दूर आहे, पण भारतीय राजकारणात मोठ्या निवडणुका मतदानाच्या काही महिन्यांपूर्वी जिंकल्या जात नाहीत, त्यांची ग्राउंड वर्क अनेक वर्ष आधी सुरू होते। भाजपनेही पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी युवा आउटरीचला सुरुवातीपासून महत्त्व देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। त्यामुळे राहुल गांधी जर आतापासून जेन झी सोबत संवाद निर्माण करत असतील तर त्याचा अर्थ 2029 च्या मतदाराशी रिलेशनशिप बिल्डिंग सुरू झालंय असा याचा राजकीय अर्थ काढता येतो। पण इथे राहुल गांधींसमोर एक मोठी अडचण आहे। संवाद सुरू करणं सोपं आहे, विश्वास निर्माण करणं कठीण आहे। विद्यार्थ्यांशी बोलणं सोपं आहे, त्यांच्या प्रश्नांवर ठोस पॉलिसी देणं कठीण आहे। इंस्टाग्राम रील व्हायरल करणं सोपं आहे, त्या रील मधून मतदाराला मतदानाच्या दिवशी बूथ पर्यंत घेऊन जाणं कठीण आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या या नव्या रणनीतीची खरी परीक्षा व्ह्यूज आणि लाईक्स मध्ये होणार नाही, ती निवडणुकीच्या मतदानात होईल। कारण जेन झी जर राहुल गांधींना आपल्यातला नेता म्हणून स्वीकारणार असेल तर त्यासाठी फक्त कॅज्युअल इंटरॅक्शन पुरेसं नाही, त्याला नोकरी हवी आहे, शिक्षणात पारदर्शकता हवी आहे, परीक्षा व्यवस्थेवर विश्वास हवा आहे, महिलांना सुरक्षितता हवी आहे, मानसिक आरोग्याबद्दल संवेदनशीलता हवी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपल्या भविष्यासाठी राजकारणाकडून उत्तर हवं आहे। म्हणूनच आज राहुल गांधींच्या राजकारणाकडे पाहताना प्रश्न फक्त ते मोदींना किती टक्कर देतात एवढाच राहिलेला नाहीये। खरा प्रश्न असा आहे की राहुल गांधी पुढच्या पिढीच्या मतदाराशी किती खोल नातं निर्माण करू शकतात। कारण मोदींचं राजकारण अनेक वर्षांपासून थेट जनसंवाद, डिजिटल पोहोच आणि मोठ्या प्रमाणावर नरेटिव्ह बिल्डिंग वर उभा आहे। आता राहुल गांधी त्याच मैदानात वेगळ्या शैलीने उतरण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच मोदी शहांना धडकी भरली आहे। राहुल गांधींचा जबरदस्त कमबॅक सुरू आहे ही ओळ आजच्या घडीला अंतिम निष्कर्ष नाही, पण एक राजकीय वॉर्निंग सिग्नल नक्कीच आहे। कारण राहुल गांधींचा जुना राजकीय अवतार आणि आजचा राहुल गांधी यात फरक दिसतोय। आधी ते मोठ्या राजकीय मुद्द्यांवरून सरकारवर हल्ला करत होते, आता ते तरुणांच्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न पकडतायत। आधी भाषण महत्त्वाचं होतं, आता कन्व्हर्सेशन अधिक महत्त्वाचं होतंय। आधी मैदानावर गर्दी जमवणं महत्त्वाचं होतं, आता त्या गर्दीच्या मोबाईल स्क्रीन मध्ये प्रवेश करणं महत्त्वाचं होतंय। आणि जर छात्रों की गूंज पासून सुरू झालेला हा आवाज कॉलेज कॅम्पसच्या बाहेर, इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शन मधून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आणि शेवटी मतदानाच्या केंद्रापर्यंत पोहोचला तर राहुल गांधींचं हे कमबॅक फक्त राहुल गांधींचं कमबॅक राहणार नाही, ते काँग्रेसच्या पुढच्या पिढीच्या राजकारणाचा पाया ठरू शकतं। आणि कदाचित म्हणूनच आजचा सर्वात मोठा राजकीय प्रश्न हा नाही की राहुल गांधी बदललेत का, तर प्रश्न हा आहे की राहुल गांधींचा हा बदल मतांमध्ये बदलणार का? कारण त्याचं उत्तर मिळालं तर 2029 च्या आधी भारतीय राजकारणातला सर्वात मोठा गेमच बदलू शकतो। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।